क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण मोठी बातमी। शेतकऱ्यांचा नाद नको रे बाबा। मानूरच्या प्रशासकीय कार्यालयात शेतकऱ्यांनी नेले कांदा लिलावासाठी ट्रॅक्टर, प्रशासनाची उडाली चांगलीच तारंबळ। मानूर प्रशासकीय कार्यालयात शेतकऱ्यांचा अनोखा कांदा लिलाव आंदोलन। कांद्याचे भाव कोसळल्याने प्रशासनाची उडाली तारंबळ, शेतकऱ्यांचा सरकारविरोधात निषेध। कांद्याचे दर कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट कडवणच्या मानूर येथील प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात कांद्याचा लिलाव सुरू करून सरकारविरोधात अनोखा निषेध नोंदवला। अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारंबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार कडवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव आवारातून शेतकऱ्यांनी आपले कांद्याने भरलेले ट्रॅक्टर थेट मानूर येथे आणले। तब्बल 100 ते 200 ट्रॅक्टर प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभे करून लिलाव करण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामुळे कडवण नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव घसरले आहेत। नाफेड मार्फत सरकारने थेट किरकोळ बाजारात कांदा विक्रीसाठी आणल्याने शेतकऱ्यांचा माल पडतोय। सरकारला समजले पाहिजे की शेतकऱ्याला प्रत्यक्षात किती भाव मिळतोय, म्हणून हे आंदोलन उभे केले आहे। या प्रसंगी कडवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तरीही शेतकरी आपल्या मागणीवर ठाम राहिले। सरकारने कांद्याला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवावे या उद्देशाने केलेले हे आंदोलन संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कडवण। आणि शेतकऱ्यांची मागणी होती या प्रशासकीय कार्यालयातच लिलाव करावा, तर व्यापारी बांधवांनी साथ दिली व आमचे सर्व संचालक मंडळ सभापती यांनी सांगितल्याप्रमाणे व्यापारी आज आता लिलाव करतायत। परंतु शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि प्रशासनाने हे जे आंदोलन आहे हे शासनापर्यंत पोहोचावं अशी ही विनंती करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।